श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण विशेष भाविकांच्या ग्रहणाबद्दल बोलणार आहोत. येणाऱ्या अमावस्येला ग्रहण आहे, हे तुम्हाला माहिती आहे का? आणि तुम्हाला कोणते देश माहीत आहेत? तुम्हाला माहीत आहे की जर अमावस्येला ग्रहण असेल तर श्राद्ध, तर्पण इत्यादी कसे होईल? अमावस्येला केलेले काम होते का? ग्रहण काळात आपण काय करावे, काय करू नये? प्रतिबद्धतेचे नियम काय आहे आणि ग्रहणानंतर ते कसे स्वच्छ केले जाते? ग्रहणावेळी केलेले दान खूप फायदेशीर असते, तर तुम्ही ते कसे करता? ते केव्हा करावे? ग्रहणानंतर, ग्रहण होण्याच्या वेळी किंवा ग्रहण होण्यापूर्वी, ग्रहण होण्याच्या दिवशी गर्भवती माता आणि बहिणींनी कोणती काळजी घ्यावी हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. ही खबरदारी घेणे आवश्यक आहे. अशा प्रकारे तुम्हाला आगामी ग्रहणाविषयी संपूर्ण माहिती दिली जाईल. अनेक लोक मला प्रश्न विचारत आहेत. 12 ऑगस्टला येणाऱ्या अमावस्येला ग्रहण लागणार असल्याची माहिती आम्हाला मिळत आहे. हे पूर्ण सूर्यग्रहणही असेल. वाचन होणार आहे. काही ठिकाणी 100 वर्षानंतर हा विक्रम मोडला जात आहे. मग सत्य काय आहे? ते काय आहे? ग्रहण कुठे होणार? आणि विशेषतः भारतात ग्रहण होईल की नाही? आता आपण आपल्याकडे असलेले प्रेक्षक जगभरात आहेत. आमचे चॅनल सुमारे 122 देशांमध्ये पाहिले जाते. विशेषतः तुम्ही सर्व प्रेक्षक जे अमेरिकेत आहेत. अनेक प्रेक्षक आपल्या आफ्रिकन देशांमध्ये आहेत. ऑस्ट्रेलिया आणि युरोपमधील आमचे अनेक प्रेक्षक तुमचे संदेश घेऊन आमच्याकडे आले आहेत, ज्याद्वारे तुम्ही विचारत आहात. म्हणून मी हा व्हिडिओ तुमच्यासाठी सर्वांसाठी बनवत आहे, ज्यामध्ये सर्वांसाठी माहिती आहे. तुम्ही पहा, शेवटी तुम्हाला या येणाऱ्या ग्रहणांशी संबंधित तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील. चला माहितीसह प्रारंभ करूया. चला सुरुवात करूया. मी तुम्हाला विनंती करते की हा व्हिडिओ तुम्हाला आवडेल आणि तुम्हाला शक्य असेल तितका तो शेअर करा. त्यामुळे 2 फायदे होतील. एक म्हणजे योग्य माहिती लोकांपर्यंत पोहोचेल. ज्या देशांमध्ये ग्रहण आहे त्या देशातील लोकांपर्यंत देखील योग्य माहिती पोहोचेल. आणि ज्या देशांमध्ये ग्रहण नाही त्या देशातील लोकांपर्यंत देखील योग्य माहिती पोहोचेल, जेणेकरून त्यांच्यात गोंधळ होईल आणि त्यानुसार ते त्यांच्या 12व्या अमावस्येचे नियोजन करू शकतील. तो कार्य निश्चित करण्यास सक्षम असेल. ग्रहणांचे दुष्परिणाम टाळण्यासाठी तुम्ही टिप्पणी चौकटीत हर हर महादेव किंवा जय महाकाली लिहायलाच हवे. भगवान महाकाल ग्रहणांच्या दुष्परिणामांपासून तुमचे रक्षण करतील. चला माहितीसह प्रारंभ करूया. प्रिय भक्तांनो, तुमचा पहिला प्रश्न आहे, ग्रहणात आपण काय करावे, काय करू नये आणि हा वेळ कसा घालवायचा? गरोदर महिलांनी काय करावे, काय करावे आणि उपासनेच्या ग्रंथांची कार्ये काय असतील? सर्वप्रथम, ग्रहण ही एक खगोलशास्त्रीय घटना आहे, जी पृथ्वीवरील अंतराळात तयार होते. मात्र सनातन धर्मांचे पालन करणाऱ्यांवर याचा थेट परिणाम होतो असे म्हटले जाते. त्याला माहिती आहे की आपल्या सनातन धर्मात ग्रहणाला विशेष स्थान देण्यात आले आहे. ग्रहणावेळी प्रार्थना आणि शुभ कार्ये यांसारख्या काही उपक्रमांना बंदी आहे. पण ग्रहणावेळी केलेले दान खूप फलदायी ठरले आहे. ग्रहण दान अत्यंत फायदेशीर असल्याचे म्हटले जाते. पहिला प्रश्न हा आहे की का? मी नेहमीच ग्रहणांच्या वैज्ञानिक दृष्टिकोनाचा समर्थक राहिला आहे. तर विज्ञान म्हणते की सूर्य त्याच्या अंतरावर आहे आणि पृथ्वी त्याच्या भोवती फिरते. त्याचवेळी चंद्र पृथ्वीभोवती फिरतो. अशा प्रकारे जेव्हा चंद्र फिरताना सूर्य आणि पृथ्वीच्या मध्ये येतो, तेव्हा सूर्याचा प्रकाश पृथ्वीवर येणे बंद करतो. आता पृथ्वी खूप मोठी असल्यामुळे ती खूप मोठी आहे आणि जेव्हा चंद्र मध्यभागी येतो, कारण सर्व ग्रह गोलाकार असतात, तेव्हा संपूर्ण पृथ्वीवर अंधार नसतो. परंतु ज्या देशांमध्ये त्यावेळी सूर्य प्रभावी असतो, म्हणजेच ज्या देशांमध्ये दिवसाची वेळ असते, जेथे सूर्य क्षितिजाच्या वर असतो, त्यावेळी अंधार असतो. त्यामुळे तिथे असलेले ग्रहण केवळ त्या देशांवरच परिणाम करते.
दुसऱ्या प्रकारचे सूर्यग्रहण 3 प्रकारचे असते. पूर्ण सूर्यग्रहण, आंशिक सूर्यग्रहण आणि ज्याला रिंग ऑफ फायर म्हणतात. आगामी सूर्यग्रहणाला बहुतांश देशांमध्ये पूर्ण सूर्यग्रहण म्हटले जात आहे. बऱ्याच काळानंतर पूर्ण सूर्यग्रहण होते. हे अनेक तास चालू राहील. पूर्ण सूर्यग्रहण तेव्हा होते जेव्हा चंद्र पृथ्वी आणि सूर्याच्या दरम्यान जातो, ज्यामुळे सूर्याचा प्रकाश पृथ्वीवर पोचण्यापासून रोखला जातो. त्याच वेळी जेव्हा चंद्र सूर्य आणि पृथ्वीच्या दरम्यान अशा प्रकारे येतो की सूर्याचा काही भाग चंद्राने झाकला जातो आणि काहीतरी दृश्यमान राहते, तर यालाच आपण आंशिक सूर्यग्रहण म्हणतो. आणि तिसरा टप्पा म्हणजे कंकणाकृती सूर्यग्रहण. जेव्हा चंद्र सूर्याच्या समोर अशा प्रकारे येतो की सूर्याचा वरचा गोलाकार आकार चमकताना दिसतो आणि त्याच्या मध्यभागी काळा चंद्र असतो, म्हणूनच ती आणखीन एक अंगठी म्हणून दिसते. ते अस्पष्टता असल्यासारखे दिसते. याला इंग्रजीत रिंग ऑफ फायर आणि हिंदीमध्ये सूर्यग्रहण म्हणतात. 3 टप्पे आहेत. जर तुम्ही सूर्यग्रहणाच्या आध्यात्मिक दृष्टिकोनाबद्दल बोलत असाल किंवा दंतकथांबद्दल बोलत असाल तर तुम्ही ऐकले असेलच. अशी आख्यायिका आहे की जेव्हा राहुल गांधी सूर्यदेवाला ग्रहण लावतात तेव्हा त्याला सूर्यग्रहण म्हणतात. आता तुम्ही सांगाल की राहुलला कसे समजते? शास्त्रज्ञ अर्ध्या मार्गावर आहेत. रुग्णही खाऊ शकतो आणि जर मुलाला नियंत्रित करणे शक्य नसेल तर तुम्ही त्यांना खाऊ देखील देऊ शकता. तुम्ही खाताना तुमचे अन्न स्वच्छ ठेवण्याची खात्री करा. स्वच्छतेकडे लक्ष द्या. शुद्ध अन्न खा, जेणेकरून तुमच्या अन्नात काहीही अशुद्ध होणार नाही. कोणत्याही गोष्टीला स्पर्श करू नका किंवा नुकसान करू नका. जर तुम्ही दूषित होत नसाल तर अशा प्रकारे तुम्ही अन्न खाऊ शकता. आता प्रश्न उद्भवतो की ग्रहण संपल्यानंतर आपण काय करावे? प्रिय भक्तांनो, ह्यावेळी ग्रहण संपते. ग्रहण संपल्यानंतर प्रथम स्नान करा. अंघोळ केल्यानंतर स्वच्छ कपडे घाला. तुम्ही परिधान केलेले कपडे एकाच वेळी धुवायला हवेत. घरातील सर्व छिद्रे पाण्याने झाकून ठेवा. घरात गंगेच्या पाण्याची पूजा करा. ठिकठिकाणी गंगेचे पाणी शिरले. मंदिराचे पडदे उघडा. तुम्ही ठेवलेले सर्व कुश गवत बाहेर काढा आणि फेकून द्या. आणि आता तुम्ही मंदिरात प्रभूला अंघोळ घालता इत्यादी. आता आरतीची वेळ झाली आहे. आरती करा. जर भोग प्रसादाची वेळ असेल तर भोग प्रसाद इत्यादी लावा. कधी दान करावे. धर्मादाय कायदा म्हणतो की ग्रहण चालू असताना किंवा त्याच वेळी तुम्ही मानसिक संकल्प केला पाहिजे, कारण त्यावेळी तुम्ही जे काही स्पर्श कराल ते अशुद्ध होईल. म्हणूनच आज या ग्रहणावेळी भगवान जी गोष्ट देतात किंवा देण्याचा संकल्प करतात त्याच वेळी तुम्ही संकल्प केला पाहिजे. अशा प्रकारे एक मानसिक संकल्प करा आणि मग ग्रहण पूर्ण झाल्यावर ती वस्तू दान करा. दुसरे म्हणजे आजकाल अनेक संस्थांमध्ये तुम्ही ऑनलाईन देणग्या पाठवू शकता. तर तुमच्याकडे हा पर्याय आहे. तर तुम्ही हे दान त्याच वेळी करता जेव्हा ग्रह हलत नाही, म्हणून परमकल्याण म्हटले जाते. हा सर्वोच्च सद्गुण असल्याचे म्हटले जाते. किंवा जेव्हा तुम्ही दत्तक घेण्याच्या वेळी एखादा संकल्प करता आणि नंतर तो कोणाला तरी देता, तेव्हा तो तितकाच सद्गुणी असतो. यासाठी तुम्ही धर्मादाय कार्य केले पाहिजे. आता प्रश्न उद्भवतो की हे ग्रहण आहे की त्याचा परिणाम आहे? कुठे, कोणत्या देशांमध्ये आणि कुठे ग्रहण आहे? तिथे अमावस्या कशी कार्य करेल? प्रिय भक्तांनो, अमावस्येला आपण काय करतो? प्रायश्चित्त करा. ते त्याच्या पालकांसाठी चांगले कामे करतात. आम्ही उपवासही करतो आणि अमावस्येची पूजा करतो. त्यामुळे हे सर्व काम सूतक सुरू होण्यापूर्वी केले जाऊ शकते. हे ग्रहण संपल्यानंतर केले जाऊ शकते. तर तुम्ही ते कोणत्या देशात कोणत्या वेळी केले पाहिजे? कोणत्या देशानुसार ग्रहण कोणत्या वेळी सुरू होत आहे हे कळूच शकेल. त्यानुसार मी तुम्हाला सांगेन की तुम्ही कोणत्या वेळेपर्यंत कुठे असाल आणि कोणत्या देशात कोणत्या वेळेपर्यंत असाल. तर प्रथम हे जाणून घेऊया की ग्रहण काय आहे. सूतक कोणत्या वेळेपासून कोणत्या वेळेपर्यंत दिसते आहे आणि ग्रहण कोणत्या देशांमध्ये आहे.
त्यामुळे एक दिनदर्शिका आपल्याला ग्रहणाविषयी सांगते. दुसरे कारण म्हणजे मी अतिशय वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकारतो. तर अशा परिस्थितीत ज्या खगोलशास्त्र संस्थेतून ग्रहणाविषयी माहिती मिळते आणि सरकारी विभाग, आम्ही तेथूनही त्याबद्दल माहिती मिळवण्याचा प्रयत्न करतो. म्हणून सर्व ठिकाणांहून जाणून घेतल्यानंतर जे सरकारी विभाग आहेत, जे खगोलशास्त्राचे विभाग आहेत, जे आपल्याकडे दुसऱ्या माध्यमात आहे, त्या सर्वांकडून जाणून घेतल्यानंतर निर्णय घेण्यात आला की होय, जो अमावस्या 12 तारखेला येईल, जो श्रावण महिन्याचा अमावस्या असेल, त्यावर ग्रहण आहे. 12 ऑगस्ट रोजी सावनच्या अमावस्येला ग्रहण लागते. आता हे ग्रहण कुठे आहे हे जाणून घेऊया. पहा, या ग्रहणांचा जास्तीत जास्त परिणाम होत आहे ग्रीनलँडमध्ये, आईसलँडमध्ये. येथे पूर्ण सूर्यग्रहण होणार आहे. स्पेनमध्ये लक्षात घ्या, जरी मी उत्तर स्पेनबद्दल बोलले, उत्तर स्पेनमध्ये सुमारे 100 वर्षांनंतर हे ग्रहण होणार आहे. ते पूर्णपणे दृश्यमान असेल. म्हणूनच तुम्ही माहिती सांगत आहात किंवा वारंवार सांगत आहात की 100 वर्षानंतर ग्रहण हे या देशाच्या बाबतीत विशेषतः खरे आहे. लोक त्याला अफवा म्हणून सर्वांना सांगतील, हे वेगळे आहे. संपूर्ण सूर्यग्रहण उत्तर रशियामध्येही दिसेल. संपूर्ण सूर्यग्रहण रशिया आणि पोर्तुगालच्या काही भागातही दिसेल. आंशिक सूर्यग्रहण अनेक ठिकाणी होईल. आंशिक सूर्यग्रहणाचा परिणाम युरोपमध्येही होईल. बहुतेक युरोपीय देशांमध्ये हे प्रचलित आहे. आता मी 11 देशांबद्दल सांगेन, मग हा व्हिडिओ खूप मोठा असेल. त्यामुळे त्या देशांमध्ये राहणारे आमचे सर्व प्रेक्षक, मी तुम्हाला विनंती करेन की एकतर ते टिप्पणी चौकटीतून घ्या. त्याचा परिणाम उत्तर अमेरिकेवर होणार आहे. कॅनडामध्ये आमचा मोठा प्रेक्षक वर्ग आहे. तर मी तुम्हाला सांगते की कॅनडामध्ये हे आंशिक सूर्यग्रहण होणार आहे. याचा परिणाम अमेरिकेच्या उत्तरेकडील भागावरही होईल. वायव्य आफ्रिकेतील काही देशांमध्येही तो अंशतः दिसेल. या सर्व क्षेत्रांवर याचा परिणाम होईल. आशियात रशियाचा प्रभाव आहे, परंतु इतर देशांमध्ये, आशियामध्ये कुठेही कोणताही दृश्यमान परिणाम दिसून येत नाही. मी विशेषतः भारताविषयी बोलतो, कारण आपल्याकडे भारतातून बरेच प्रेक्षक आहेत. जर जास्तीत जास्त प्रेक्षक भारतातील असतील तर भारतात या ग्रहणांचा कोणताही परिणाम होणार नाही. हे ग्रहण भारतात ज्या वेळी होईल तो काळ रात्रीचा असेल. जेव्हा ग्रहण सुरू होईल तेव्हा ते भारतात रात्री 9च्या सुमारास असेल आणि ते सकाळपर्यंत राहील. परंतु जर ती रात्रभर असेल तर आपल्या भारतात त्यावेळी सूर्य क्षितिजाच्या खाली असेल. त्यामुळे भारतात ग्रहण होणार नाही. आणि एक गोष्ट, आणि जेथे ग्रहण नसेल तेथे सूतक देखील लागू होत नाही. तर आमचे भारतीय प्रेक्षक जे काही आहेत ते भारत, नेपाळ इत्यादीच्या आसपास आहेत. पाकिस्तानात बरेच प्रेक्षक आहेत. UAEमध्ये प्रेक्षक आहेत. श्रीलंकेत प्रेक्षक आहेत. म्हणून मी तुम्हाला सांगते की तुम्ही अमावस्येचे सर्व उपवास करू शकता. या दिवशी नियम आणि या दिवसाची पूजा देखील कोणत्याही विचाराविना केली जाऊ शकते. आपल्या देशांमध्ये सूतकचा कोणताही प्रभाव नाही. होय, मी त्या देशांची नावे सांगितली आहेत जिथे सूतक असेल, जिथे ग्रहण असेल. कमेंट बॉक्समध्ये सांगा. ही माहिती कॅप्चर करण्याचा विषय होता जो मी व्हिडिओ बनवला आहे. याचा फायदा तुम्हा सर्वांना होईल. देव तुमची मदत करेल. तर मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आपल्या ग्लो मराठी चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि हाईप करायला विसरू नका. धन्यवाद.